राज्याच्या हिवाळी अधिवेशनानंतर आणि सत्ताधारी सरकारच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. विदर्भात अधिवेशन होऊनही कोणतेही धोरणात्मक निर्णय झाले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने पाठ फिरवली असून केवळ निवडणूकच डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भ्रष्टाचार, अत्याचार, घोटाळे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, निवडणूक आयोगाची भूमिका, शक्तीपीठ महामार्ग आणि येणाऱ्या निवडणुकांवर शशिकांत शिंदेंनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अमरावती शहरामध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांची मनोगत जाणून घ्यावं आणि पक्ष संघटनेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली आहे. मला वाटतं की काल नागपूरचं अधिवेशन संपलेलं आहे. आज 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. महापालिका महानगरपालिकेच्या निवडणुका आज 4 वाजता जाहीर होतील अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. काल नागपूरच्या अधिवेशनामध्ये 5 दिवसाचं अधिवेशन आपल्या सर्वांना माहिती आहे की झालं आहे. विदर्भामध्ये अधिवेशन घेतल्यानंतर विदर्भाला चांगल्या प्रकारचं पॅकेज जाहीर होतं. विदर्भाच्या धोरणात्मक निर्णयाचे काल निर्णय होती अशी अपेक्षा होती. परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे या निवडणुका जानेवारीच्या अखेरपर्यंत घ्यायच्या प्रकारे सूचना केल्यामुळे सरकारच्या वतीने अधिवेशन 4-5 दिवसाचं घेण्याचं सुतोवाच करण्यात आलं. मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये या राज्यामध्ये होत असलेले भ्रष्टाचार, या राज्यामध्ये होत असलेले अत्याचार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे आहेत त्याच्याबद्दल चर्चा असेल, किंवा मागच्या वेळेला पूर आणीच्या माध्यमातून शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांचा असलेला कपाशीचा, सोयाबीनच्या, तुरीच्या, धानाच्या असलेल्या हमीभावाच्या बाबतीमधला विषय असेल. पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं. पायऱ्यावर आंदोलन करत असताना कापसाची मास प्रत्येकाने आम्ही गळ्यामध्ये घालून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मला अपेक्षा होती की या संदर्भामध्ये राज्य सरकार चांगल्या प्रकारची मदत जाहीर करेल, किंबहुना निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये घेतलेल्या निर्णयावर आम्ही सातत्याने कालही सुद्धा आवाज उठवला. योग्य वेळी कर्जमाफी देऊ अशा प्रकारचा काल सुतोवाच सरकारच्या वतीने करण्यात आलं. उत्तरामध्ये आमचा हरकत एवढीच आहे, योग्य वेळ कधी 2024ला निवडणुकीला आपण त्यावेळेला जाहीर केलं त्यावेळेला योग्य वेळ नव्हती का? आणि गेल्या 6 महिन्यामध्ये 1600च्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जर तुम्ही कर्जमाफी केली असते तर दुर्दैवाने शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाली असती किंवा आत्महत्याच झाल्या नसत्या. परंतु प्रत्येक वेळेला निवडणुकीचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायची अशी प्रक्रिया ही काल पाहायला सुद्धा मिळाली. जर आपण बघितलं असेल काल विदर्भामध्ये अधिवेशन आहे, पण निर्णय फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचे झाले, निर्णय फक्त शहरी भागातले असे विकासासाठी झाले, किंबहुना जास्त लक्ष हे मुंबईमध्ये करण्यात आले. SRAची योजना असेल, पाबडी सिस्टीम असेल, आम्ही अशा प्रकारचं काय दिव्य काम केलं अशा प्रकारचं सुतोवाच काल राज्याच्या वतीने करण्यात आलं. पण त्यामध्ये सुद्धा निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबई महानगरपालिकेची हे लक्ष ठेवून निवडणुकीचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. किंबहुना बिल्डर दार्जिनी आणि उद्योग दार्जिनी अशा प्रकारच्या अधिवेशनामध्ये निर्णय झाले असा आमचा एक आरोप आहे. आता 23 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू करण्याच्या बाबतीत सांगितलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन माझ्या माहितीप्रमाणे काल झालेला
या सर्व अधिवेशनामध्ये विदर्भाला काही मिळालं नाही अशा प्रकारची भावना ही विदर्भातल्या जनतेमध्ये तर आहेच, पण आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणाने निर्माण झालेली आहे. मला वाटतं की जनतेने येणाऱ्या, मी कालही विधिमंडळाच्या विधान परिषदेमध्ये भाषण करताना तेच सांगितलं की मताचं राजकारण फार काळ टिकत नसतं, परंतु जर जनतेने मनामध्ये ठरवलं, एकदा जिल्हा परिषद पंचायत समितीला जसं लोकसभेला आपल्याला जमीन आणतात, तसं जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या महानगरपालिका महापालिकेला सुद्धा ही जनता आणि इथला शेतकरी आपल्याला रस्त्यावर उभं करतील, आणल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मी वक्तृत्व केलेलं आहे. मला वाटतं जनतेला मी आवाहन करेन, हे सरकार मस्तीमध्ये आहे. बहुमताच्या पाशवी आणि सत्तेच्या समीकरणामध्ये सामदान दंत भेद या प्रकारचा वापर करून आम्ही निवडणुका जिंकू शकतो या भ्रमात आहे. पण मला वाटतं एकदा लोकांनी यांना परत एकदा जमीन आणणं गरजेचं आहे, त्याशिवाय यांच्यात सुधारणा होणार नाही. कालही 76,000 कोटीच्या पुरवणी मागण्या घेतलेल्या आहेत. दरवेळेला बजेटच्या अधिवेशनाव्यतिरिक्त दरवेळेला 50, 60, 70,000 कोटीच्या पुरवणी मागण्या घेत असतील तर हे राज्य सुद्धा दिवाळखोरीमध्ये जायला वेळ लागणार नाही. मला वाटतं आता 9-9.5 लाख कोटीचं कर्ज आपल्या सर्व लोकांच्यावर या असलेल्या सरकारने 3.5 वर्षामध्ये लादलेलं आहे. आणि म्हणून येत्या निवडणुकीला आम्ही आज लोकांमध्ये जागृती करणार आहोत की काही झालं तरी पैसा आणि सत्तेचा वापर करून सत्ता जिंकणाऱ्याला जनतेचं बंड झाल्यानंतर काय होतं याची प्रचिती आणून देण्याची वेळ आलेली आहे. त्याशिवाय ही लोक जनतेसाठी निर्णय घेऊ शकणार नाही, अशा प्रकारचा निर्णय घ्यावा. आणि म्हणूनच आज अमरावतीमध्ये आज ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये आघाडीच्या माध्यमातून पुढे जाऊन निवडणूक लढवण्याच्या भूमिका आम्ही घेतलेली आहे. प्राथमिक चर्चा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी आमच्या सगळ्यांनी केलेली आहे. मग ही चर्चा करत असताना आज जो अंदाज जो उद्या परवा मुंबईला गेल्यानंतर संबंधित असलेला शिवसेना, उभाटा, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षाबरोबर चर्चा करू आम्ही 100% अमरावतीला सुद्धा निवडणुकीला समोर जाणार आहोत, अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला सांगतो. 100% निधी आम्ही 100% तो प्रयत्न करणार, मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही आता सुद्धा इथे बसल्यानंतर सांगतो की अजूनपर्यंत मनसेचा प्रस्ताव हा आपल्याला आलेला नाही. तरी सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मताची विभागणी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू, समन्वय करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आम्ही एकत्रित निवडणुकीला कसं जाऊ शकतो. मग काँग्रेसची भूमिका काय त्यांना त्याच्याबद्दल चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न. महाविकास आघाडीच म्हणतोय, नुसतं राष्ट्रवादी शरद पवारांचा म्हणत नाही. महाविकास आघाडी म्हणून म्हणतोय. महाविकास आघाडी म्हणून लढत असताना जे पक्ष आल्यानंतर काही पक्षांच्या बाबतीमध्ये भूमिका काही पक्षांची आमच्या पक्षाची वेगळी असेल तरी सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग काय निघतो का याचा प्रयत्न 100% आम्ही करतो. अमरावतीमध्ये आमच्या लोकांनी आता निवडणुकीच्या बाबतीमध्ये प्राथमिक चर्चा सुरू केलेली आहे. बाकीच्या सगळ्या पक्षांची हा एक पाठ आहे. आम्ही सुद्धा ताकदीने उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. आमच्याकडे मागणी आलेली आहे उमेदवारांची, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आज आम्ही बैठक घेणार आहोत आणि अमरावतीच्या असलेल्या महानगरपालिकेला आम्ही निवडणुकीला जाणार. एक फेरी चर्चेची त्यांच्याशी झालेली आहे. जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आघाडी करण्याच्या 1 ते 2 फेऱ्या झालेल्या आमच्या स्थानिक पातळीवरच्या. ही आता आज आमची बैठक झाल्यानंतर संबंधितांशी पण चर्चा आम्ही करणार आहोत आणि जागा वाटप समन्वयातून एकमताने करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ. तिथे डिस्प्यूट असेल, एखाद्या ठिकाणी 2-2 लोकांनी मागणी पक्षाने केली असेल, तिथून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही प्रमुख म्हणून या ठिकाणी करणार.
माझं म्हणणं आहे की सरकार हलवण्यानंतर पहिला लोकशाही टिकवण्याचाच मुद्दा महत्वाचा आहे. महानगरपालिकेचे प्रश्न हे निश्चित असतात विकासाचे. रस्ते, पाणी, गटर वगैरे, मीटर वगैरे सगळे आहे. विशेषतः अमरावती शहराला शहराचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पण सर्वात महत्वाचं आहे, मला मगाशी एका चॅनलवाल्याने विचारलं 4 वाजता आता निवडणुकीला प्रौढांच्या आयोगाची भूमिका काय? म्हणून फक्त निवडणूक आयोगाने ही निवडणूक लोकशाही व्हावी एवढा प्रयत्न करा एवढीच आमची अपेक्षा आहे. त्याला कारण असं आहे की मागच्या निवडणुकीला जर आपण बघितलं असेल तर निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर एखाद्याला जबरदस्ती आम्हाला माघार घ्यायची सही घ्यावं लागत असेल तर इथं लोकशाही राहिले नाही, निवडणूक आहे नाही. त्याचबरोबर पैसे वाटप सर्वात सुरू झालं. कधी नव्हत्या या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या वेळेला प्रचंड प्रमाणात मारामाऱ्या सुरू झाल्या. पोलिसांच्या समोरच, म्हणजे पोलिसांच्या समोर बोगस करणाऱ्याला पळून जावं लागतं, पळून पाठवलं जातं. ही जर महाराष्ट्राची ओळख हळूहळू व्हायला लागली तर इतर राज्याची तुलना आता महाराष्ट्राची करतील अशी परिस्थिती होऊ नये. मी मगाशी सांगितलं ही लढाई निवडणुकीच्या एका ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या जेवढ्या निवडणुका होतील लोकशाही टिकवण्याच्या संदर्भातली लढाई पहिली फोकस केली पाहिजे. एकीकडे शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न, दुसरीकडे विदर्भाच्या विकासावर झालेला अन्याय, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आणि सरकारवर गंभीर आरोप. शशिकांत शिंदेच्या या टीकेनंतर राज्याच्या राजकारणात वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत जनता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.